केलं. मग बाकीच्या देवाने म्हणले वा वा वा, बाकीचे देव पण तुम्ही महादेव. निमी चार्जिंग तर तिथंच झाली महादेवाची. डायरेक्ट महादेव केलं म्हणल्यावर देव महादेव काय उड्यात हाणायला सुरुवात केली. बाकीच्या देवापेक्षा काय तुमची डिरिंग. बाकीचे देव गावात राहिला पण तुम्ही गावाच्या गाव कसालाच असतात ना. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त हुमापती, याला म्हणायचं धडाकेबाज अंतकरण. स्वर्गावून आलेले गंगा जगाचा प्रलय करेल कोण स्वीकार करणार. तुम्ही स्वतःच्या जटेमध्ये त्याला जागा दिली आहे का एवढी उदारता. चंद्र डोक्यावर मुक्कामाला आहे, वाघाचं कातड गुंडल्यात आहे, भस्मांगाला लावताय. गणपती सारखा मुलगा, पार्वती सारखी मंडळी, हिमालया सारखा सासरा. काय तुमचं वजन. जीच वर्णन केलंय म्हणता. महादेवजी म्हणले विष कुठे. वर्णन फिरणन भास्कर म्हणले आता जास्त चार्जिंग झाल्यावर बॅटरी फुटन म्हणले. तुम्ही फक्त वीज दाखवा. जीच वीज दाखविलं जीच गटागटा आणलंय म्हणता. फॉर्म मध्ये होते विष पेले. विष पाजेपर्यंत सगळे देव तिथंच होते बरं का बाकीचे देव. पण विष संपलं की बाकीचे देव म्हणले आपलं काम झालं, चलो. डायरेक्ट घर गाठलं आणि महादेवजीने डोळे उडून बघितले तर एकटेच महादेव. बरं विष आत जाईपर्यंत ठीक आहे, पण आत गेल्यावर त्याने त्याचा झटका दावला ना. संपूर्ण शहराचा दाह व्हायला सुरुवात झाली. डोळे लाल बुंद झाले आणि आजूबाजूला बघतो तर कोणीच नाही. मग महादेवजीने आठवलं सुख में सब साथी दुख में ना कोई. अरे कोण कोणाचे. जब चाले मोठा धंदा तब बहीण म्हणे दादा दादा, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, आणि पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे काय. तुम्हाला कोण खात नाही, पैशाला किंमत आहे. तुमचा खिसा गरम असेल आणि तुमची परिस्थिती जर खपक्याच्या खपक्या वजनदार असेल ना, लांबची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे त्यो, आमचं जवळ नाही. आणि तुमची परिस्थिती भिकार असो त्या जवळची सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही. का पैसा. धनवंताला धनवंता लागे सर्व मान्यता हे जगे. परिस्थिती चांगली असेल तसं महादेवजींना वाईट वाटलं. आतापर्यंत सोबत होते ना, आता गायब झाले. शेवटी पार्वतीलाच फोन केला. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय ते म्हणले मालक तुम्हाला म्हणतच होते, आमचं कोण ऐकत आहे. काय कर काय नाही करायचं म्हणले घरी या. घेतलं घरी बोलवून. महादेवजींची तब्येत जरा थोडी आजारी पडलेली. आणि काय असतं आजारी असल्या सुद्धा ठराविक माणसं भेटा येतात, नाही तर कोण माणसं ध्यानात ठेवतं कुणाला. इतकी कोरोनात गेली आहे का त्यांचं नाव गाव परत. आणि माणसं आजारी पडल्यावर सफरचंद खायला नेत्यात हो. आणि जवळ चांगला आहे तोवर पार्लेजीचा पुडा. आणि आजारी पडल्यावर सफरचंद म्हणजे त्याला खाता ना संघ राहणाराचे 3-3 किलो वजन वाढतात पेशंटच्या संग. तीच दनादन सफरचंद मुरगाळतात. महादेवजी आजारी पडले. ठराविक आपले जवळची माणसं भेटायला यायची. एक दिवशी नारद महर्षी भेटायला आले. काय प्रभू तब्येत करून घेतली. प्रभू म्हणजे तुम्ही गप बसा, तुम्ही तर आमचा कार्यक्रम लावलाय म्हणले, फक्त आम्हाला लय बोलता याय नाही उघड, कारण आता तोंडावा आलंय जरा जवळ त्याच्यामुळे म्हणले आम्ही गप नाही. तर ह्या प्लॅनिंग मध्ये तुमचा सुद्धा हातभार आहे. पण सगळ्या गोष्टी ओपन बोलून जमत नसतात. म्हणले द्या सोडून काय लोकांचं ते. बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. तब्येतीची काळजी घ्या. काय औषध पाणी सगळं केलं म्हणले कटाळा लागून कशाचाच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का. महादेवजी म्हणले मला का औषधाचा पुरा कटाळा आला. गुण येत असेल तर बोला. गुण 1000%. मग 1000% गुण म्हणले मग किंमत बी महाग असेल हो. फुकट फुकट म्हणलं की निम दुखणच बरं. महादेवजी उठून बसले. जरा बरं निमच असं बरंच वाटायला लागलं जरा. बरं गुण बी येतोय आणि फुकट बी औषध. सांगा ना औषध काय. नारद महर्षींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं श्रीराम जय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Oh
पुढचे अक्षराचे काम. तुमचं काम 2च अक्षराने होणार आहे. उच्चारावे राम राम. राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. आणि तेव्हापासून भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. गुण आला का नाही त्यालाही प्रमाण आहे. शिव हला हले तापला, तोही राम नामे शीतल झाला. गुण आल्याची पावती बर का. राम नामानं भगवान शिवजी शीतल झाले, शांत झाले. इतकं पॉवरफुल नाम म्हणजे राम. उच्चारावे राम राम. रामाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. राम म्हणजे भारत देशाचा प्राण आहे. सकाळी उठून गावात ग्रामदेवीचं दर्शन घेतलं, पाहुणे भेटला, मित्र भेटला, राम राम. कोणत्या शब्दाने सुरुवात आहे? राम. आणि माणसाच्या जीवनाचे शेवट सुद्धा राम नाम सत्य आहे. वारकरी संप्रदायाची इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे. पण वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवात कोणत्या शब्दाने? राम कृष्ण हरे. कोणत्या शब्दाने? राम. आणि संप्रदायाच्या भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे. विठ्ठल आदर्श राजा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. उच्चारावे राम राम. आमच्या हनुमंतरायांच्या मुखामध्ये काय होतं? काहीच नाही. काही झाले जय श्रीराम. जाग्या उड्डाण. लंकेत नाही, पुढच्या लंकेत. तिथून रिटर्न गिअर. एकटा वाघ लंकेत गेलता. कोण सोबत होतं? एक जण सोबत होतो. कोण? राम नाम. विठ्ठल. काय ताकद आहे. हनुमंतरायांना ही सगळी पावर राम नामाची ताकद आहे. पण या जगामध्ये जेवढे खेळया झाले, सगळ्यात खेळ